नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असते. जीवनभर सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याचं वचन घेतलेलं असतं. पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते. अग्नीसमोर 7 फेरे घेऊन 7 जन्माचं वचन घेतलेलं असतं. पती पत्नी म्हणजे संसाराचे 2 चाके असतात. एक चाक जर घसरलं तर संसार उद्ध्वस्त होतो. मात्र आजच्या घटनेत हे मात्र उलटं झालेलं आहे. चला तर पाहूया सविस्तर या व्हिडिओमधून. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई जिल्ह्यातलं हरदोई गोकुल पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे सुरजीपूर. आणि या सुरजीपूर गावात राहणारा 28 वर्षाचा नवीन शुक्ला. नवीनच्या पत्नीचं नाव आहे अंजू शुक्ला. अंजू शुक्लाचं वय 25 वर्षाचं आहे. त्यांना 2 मुले देखील आहेत. 30 जानेवारी 2026ला रात्रीला जवळपास 9 वाजता नवीन हा धावपळ करत गोकुल पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना म्हणतो, साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि मृतदेह घरी पडलेला आहे. हे ऐकून पोलीस स्टेशनमध्ये धावपळ सुरू झाली. पोलीस लगेच नवीनला पकडतात आणि त्याला घेऊन त्याच्या घरी घेऊन येतात. घरी आल्यानंतर बघतात तर खरंच रूममध्ये नवीनची पत्नी अंजू शुक्ला यांचा मृतदेह पडलेला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा वगैरे केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमकरता पाठवून देतात. त्यानंतर नवीनला अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन येतात. त्यानंतर पोलिसांनी नवीनची चौकशी करायला सुरुवात करतात. तू तुझ्या पत्नीची हत्या का केली आहे? त्यावेळी नवीनने पोलिसांना हत्येचं सत्य कारण सांगितले तर पोलीस देखील हैराण झाले आणि गावातील लोक देखील हैराण होतात. या घटनेची सुरुवात होते 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी नवीन हा मूळचा रायपूर गुलेरियाचा रहिवासी होता. 7 वर्षापूर्वी नवीनचं लग्न अंजू नावाच्या तरुणीसोबत झालं होतं. अंजूच्या वडिलाचं नाव सुरेश पांडे. यांचे काही वर्षापूर्वी निधन झालेले होते. अंजूच्या आईचं नाव शुक्राणी सुरेश पांडे. यांच्याकडे स्वतःची 35 एकर जमीन होती. लग्नाच्या 5 वर्षापूर्वी नवीन आपल्या पत्नीसोबत आपल्या सासरी येऊन राहू लागला होता. चांगल्या प्रकारे संसार सुरू होता. सर्व काही ठीक सुरू होतं आणि याच दरम्यान त्यांना 2 मुलं देखील झाली. काही वर्षे निघून गेल्यानंतर अंजूचे आपल्याच गावातील तरुणासोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. दोघांचे बोलणे वाढले आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा या दोघांचे शारीरिक संबंध देखील सुरू झाले. पती बाहेर कामावर गेल्यानंतर अंजू ही आपल्या प्रियकराला घरी बोलवायची आणि दोघांचा वासनेचा खेळ सुरू असायचा. हे त्यांचे अनैतिक नाते अनेक महिने सुरू होते. मात्र या गोष्टीची माहिती परिवाराला किंवा पतीला अजूनपर्यंत माहीत झाले नव्हते. मात्र प्रेम, अनैतिक नाते जास्त दिवस लपून राहत नाही आणि शेवटी एक दिवस हळूहळू पूर्ण गावाला या गोष्टी समजल्या की अंजूचे अनैतिक नाते गावातीलच तरुणासोबत सुरू आहे. आणि एक दिवस अंजूचा पती नवीन याच्या कानावर देखील ही गोष्ट आली. हे ऐकून नवीनच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला विश्वास बसत नव्हता की आपल्या पत्नीचे संबंध गावातीलच तरुणासोबत आहे. यानंतर नवीन आपली पत्नी अंजूला विचारपूस करतो. मात्र ती साफ खोटी बोलायला लागली आणि पतीला समजावण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, गावातील लोक मला बदनाम करत आहे. कसंही करून ती आपल्या पतीला समजावून सांगते. मात्र नवीनला पत्नीच्या सांगण्यावर विश्वास बसत नाही आणि ही गोष्ट खरं आहे का हे पाहण्यासाठी पत्नीवर नजर ठेवू लागला होता. त्यामुळे आता अंजूला तिच्या प्रियकराला भेटता येत नव्हते. तरी देखील अंजू आपल्या प्रियकराला सोडायला तयार नव्हती. असेच काही दिवस निघून जातात आणि एक दिवस अंजू घरी कोणी नसताना प्रियकराला घरी बोलावून घेते आणि त्याचवेळी नवीन देखील घरी येतो आणि आपल्या पत्नीला रंगेहात पकडतो. त्यावेळी त्याला संपूर्ण विश्वास बसला होता की आपल्याच गावातील मुलांसोबत पत्नीचं अनैतिक संबंध आहे. पत्नीला रंगेहात पकडल्यानंतर त्या ठिकाणावरून तो तरुण तर पळून जातो. मात्र नवीन आपल्या पत्नीला मारझोड करतो. त्यावेळी अंजू रडत रडत आपल्या पतीचे पाय धरले आणि तिने म्हटले की मला माफ करा, मी यानंतर असं पुन्हा करणार नाही. नवीन आपल्या पत्नीवर थोडा विश्वास करतो. मात्र अंजू ही सुधारलेली नव्हती. काही महिन्यांचा काळ गेल्यानंतर अंजू पुन्हा लपून छपून आपल्या प्रियकराला भेटू लागली. मात्र आता अंजूला प्रियकराला भेटण्यासाठी अडचण येत होती. एक दिवस प्रियकराला भेटते आणि त्याला म्हणते की मला तुझ्यासोबत राहायचे आहे आणि तुझ्यासोबतच संपूर्ण जीवन जगायचं आहे. त्यावर अंजूचा प्रियकर म्हणतो, तुला पती आहे, 2 मुलं आहेत, तू माझ्यासोबत राहूच शकत नाही. हे शक्य नाही. यापेक्षा आपण दोघे घर सोडून पळून जाऊ. हाच एक मात्र पर्याय आहे. आता अंजूने देखील ही गोष्ट मान्य केली आणि 13 जानेवारी 2026ला
अंजू आपल्या पतीला आणि 2 लहान मुलांना सोडून आपल्या प्रियकरासोबत पळून जाते. यामुळे पती नवीन एकदम शाक होऊन जातो, परेशान होऊन जातो. त्याला काय करावे काही कळत नव्हते. शेवटी नवीन सासरकडचा एक व्यक्ती सोबत घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनला जातो आणि आपली पत्नी बेपत्ता असल्याचं तक्रार दाखल करतो. हे सर्व कहाणी पोलिसांना सांगतो. त्यानंतर पोलीस तात्काळ अंजूला शोधायला सुरुवात करतात आणि शेवटी 6 दिवसानंतर 19 जानेवारी 2026ला पोलीस अंजूचा शोध लावून तिला ताब्यात घेतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात. पोलीस स्टेशनमध्ये पती नवीन शुक्लालाही बोलावण्यात येतं. अंजूचा प्रियकर देखील हजर होता. प्रियकर आणि पतीच्या समोर पोलीस अंजूला विचारतात की तुला कोणासोबत राहायचे आहे, पतीसोबत की प्रियकरासोबत? अंजू पोलिसांना म्हणते की साहेब, मला माझ्या पतीसोबत राहायचे आहे. त्यामुळे पोलीस अंजूला नवीनसोबत घरी पाठवून देतात. अंजू आपल्या पतीसोबत घरी येते. मात्र त्यानंतर रोज पती पत्नीमध्ये भांडणे वाद होऊ लागली. छोट्या मोठ्या गोष्टीवरून यांच्यामध्ये वाद होऊ लागले आणि त्यानंतर हे वाद सतत 9 दिवस सुरू राहिले. 30 जानेवारी 2026ला रात्रीच्या वेळी देखील अंजू आणि तिचा पती नवीन शुक्ला यांच्यामध्ये जोरदार कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी नवीनला भयंकर राग आला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून हत्या केली. त्यावेळी नवीनची सासू शुक्राणी ही बाहेर बसलेली होती. शुक्राणीला मात्र काहीच माहीत नव्हते घरात काय चालू आहे. नवीन आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणावरून तो पळून जात नाही, तर पत्नीचा मृतदेह रूममध्ये ठेवून देतो. नवीनला चांगल्या प्रकारे माहीत होतं की जर मी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर पोलीस मला आज ना उद्या पकडतीलच. यामुळे नवीन आपल्या पत्नीचा मृतदेह रूममध्ये ठेवून सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना सांगतो की साहेब, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. ती मला धोका देत होती. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होतो की तू तुझ्या प्रियकराला विसरून जा आणि माझ्यासोबत प्रेमाने संसार कर. मात्र ती माझी गोष्ट ऐकत नव्हती. रात्रीच्या वेळी जेव्हा आमचं भांडण झालं त्यावेळी मला भयंकर राग आला आणि रागाच्या भरातच मी माझ्या पत्नीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. जेव्हा नवीन ही पूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो आणि खास करून याची जी असलीयत अंजूची आई शुक्राणी म्हणजेच नवीनची सासू शुक्राणीला जेव्हा समजतं तेव्हा शुक्राणी पोलिसांना म्हणते की साहेब, माझा जावई खोटं बोलत आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे या हत्येचा तपास करा. नवीनची नजर माझ्या 35 एकर जमिनीवर होती. मला असं वाटते की या जमिनीमुळे माझ्या मुलीची हत्या केली असेल. माझ्या प्रॉपर्टीमुळे माझ्या मुलीची हत्या केली असेल. तिच्या 2 मुले आता अनाथ झाल्या आहे, कारण माझी मुलगी तर सोडून गेली, आता या जगात नाही. आणि आता जावई देखील तुरुंगात सडेल. आता मी त्या 2 मुलांचा कसा सांभाळ करू? शुक्राणी पोलिसांना विनंती करते की साहेब, माझ्या जावयाला फाशीची शिक्षा द्या. त्यानंतर पोलीस नवीनला अटक करून जिल्हा न्यायालयातून तुरुंगात पाठवले जाते. इकडे अंजू शुक्लाचा पोस्टमार्टम येतो आणि त्यानंतर अंजूचा मृतदेह अंजूची आई शुक्राणी हिला सोपवण्यात येतो आणि शुक्राणी अतिशय दुःखाने आपल्या मुलीचा अंत्यसंस्कार करते. जेव्हा ही संपूर्ण गोष्ट गावातील लोकांना समजते त्यावेळी काही लोक म्हणत होते की यामध्ये नवीनची गलती आहे. त्याने हत्या करायला नको होते, कारण तिला 2 लहान मुले होते. तर काही लोक म्हणत होते की अंजू शुक्लाची ही गलती आहे, कारण तिचं नवीनसोबत लग्न झालं होतं. पती असून देखील ती प्रियकराच्या नादी लागली आणि त्याच्यासोबत पळून गेली. अशा प्रकारे गावातील लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. आता नवीन याला पोलीस जे शिक्षा द्यायची आहे ते शिक्षा देतीलच. मात्र या पती पत्नीचे 2 छोटे मुलं अनाथ झालेले आहे. या अनैतिक संबंधामुळे सुखी संसार बर्बाद झाला. तुम्हाला या घटनेमध्ये कोणाची चूक आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. जय महाराष्ट्र.